राज्याच्या राजकारणात सध्या एका नावाने खळबळ उडवली आहे। अजित पवार गटाची आक्रमक आणि थेट बोलणारी प्रवक्ता म्हणून ओळख असलेल्या रुपाली ठोंबरे पाटील यांना त्यांच्या स्पष्ट व्यक्तिपणाची मोठी किंमत चुकवावी लागली आहे। फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावरून त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर केलेली टीका वाऱ्यावर वेगाने व्हायरल झाली। या टीकेनंतर राजकारण तापलं आणि शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसने ठोंबरे पाटील यांच्यावर कारवाई करत त्यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केली आहे। पण प्रश्न असा आहे की पक्ष शिस्त राखण्याच्या नावाखाली एक महिला नेत्या आणि न्यायाविरोधात आवाज उठवल्यामुळे हटवल्या गेल्या का? ही कारवाई अजित पवार गटात वाढत्या अंतर्गत मतभेदांची झलक आहे। एकीकडे डॉक्टर आत्महत्येचं प्रकरण अजून गुढातच आहे, तर दुसरीकडे राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत। या सर्व प्रकरणात दोन रुपाली चाकणकर आणि ठोंबरे एकमेकींच्या विरोधी बाजूंवर उभे राहिले। या घडामोडी राजकारणातील महिला प्रश्न, सत्तेचा राजकारणातला प्रभाव आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या तिन्ही नावाचा अर्थ समोर आणलाय। काय आहे पुढील वाटचाल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहत आहात सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। ही घडामोड महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसात सर्वाधिक चर्चेत राहिलेली आहे। फलटण येथील महिला डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणानंतर सुरू झालेल्या घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांना त्यांच्या वक्तव्यामुळे अखेर पदाचा फटका बसलाय। रुपाली ठोंबरे पाटील या गेल्या काही दिवसांपासून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर कठोर टीका करत होत्या। चाकणकर यांनी डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात पोलिसांची बाजू घेतल्याचे आरोप ठोंबरे पाटील यांनी केले होते। त्यांनी चाकणकर यांचा निषेध करताना आयोगाने पीडितेला न्याय देण्याऐवजी प्रशासनाचे समर्थन केल्याचे म्हटले होते। त्यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रीय स्तरावर महिला हक्क व राजकीय जबाबदारी याबाबत मोठे प्रश्न उपस्थित झाले होते। परंतु हीच टीका रुपाली ठोंबरे पाटील यांना चांगलीच महागात पडली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेत असताना त्यांना स्पष्टीकरणासाठी नोटीस पाठवली होती। मात्र पक्षाने उत्तर मिळवण्याचे वाट न पाहता थेट कारवाईचा निर्णय घेतला। अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली गटाने ठोंबरे पाटील यांना प्रवक्त्याच्या पदावरून हटवले। यासोबतच आमदार अमोल मिटकरी आणि वैशाली नागवडे यांनी प्रवक्ते पदावरून वगळण्यात आले आहे। या निर्णयामुळे पक्षातील अंतर्गत शिस्त व विरोधी मतांविषयी असहिष्णुता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज नव्या 17 प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे। यात रुपाली ठोंबरे पाटील यांचे नाव नाही, त्याऐवजी हेमलता पाटील आणि प्रतिभा शिंदे यांना प्रवक्तेपदाची नवी जबाबदारी दिली आहे। नवीन यादीत अनिल पाटील, चेतन तुपे, सना मलिक, हेमलता पाटील, राजीव साबळे, सायली दळवी, रुपाली चाकणकर, आनंद परांजपे, राजलक्ष्मी भोसले, प्रतिभा शिंदे, प्रशांत पवार, शशिकांत तरंगे, ब्रिजमोहन श्रीवास्तव, अविनाश आदिक, सूरज चव्हाण, विकास पासळकर आणि श्याम सनेर या नेत्यांचा समावेश आहे। तटकरे यांनी स्पष्ट केले की पूर्वीच्या सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करून नव्या यादीस मान्यता दिली आहे। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाने राज्यात अस्वस्थता निर्माण केली होती। बीड जिल्ह्यातील या घटनेत पोलिसांचा आणि काही राजकीय हस्तक्षेपांचा संशय व्यक्त करण्यात आला होता। यामुळे विरोधकांसह जनतेत संताप होता। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घटनास्थळी भेट घेऊन माहिती घेतली आणि नंतर पत्रकार परिषदेत पोलिसांची बाजू मांडल्याचा ठोंबरे पाटील यांनी इतर नेत्यांनी तीव्र विरोध केला। शिवसेना नेता सुषमा अंधारे यांनी चाकणकर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता। या टीकेला प्रत्युत्तर देताना ठोंबरे पाटील यांनी स्पष्ट केले होते की त्यांनी केवळ न्यायासाठी आवाज उठवला, पक्षविरोधी भूमिका घेतली नाही। त्यांनी म्हटले होते की पक्षाने त्यांना खुलासा पत्र पाठवलेत, नोटीस नव्हे, आणि त्यांनी त्यानुसार आपले स्पष्टीकरणही दिले। तरी देखील कारवाई झाल्याने अनेक राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित झालेत। पक्षाच्या शिस्तीचे पालन आणि नेत्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा समतोल साधताना राष्ट्रवादी काँग्रेस संतुलनात राहू शकते का, हा चर्चेचा विषय बनलाय। रुपाली ठोंबरे पाटील या अलीकडच्या काळात पक्षाच्या माध्यमातील मुख्य चेहऱ्यांपैकी एक बनल्या होत्या। फलटण मतदारसंघातून त्यांचा मजबूत जनाधार असून त्यांनी अनेक महिला प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली होती। त्यामुळे त्यांच्या पदावरून झालेल्या हकालपट्टीचा केवळ अंतर्गत शिस्तीचा मुद्दा मानायचा की गटातील अंतर्गत मतभेद याचा परिणाम, यावर आता तर्कवितर्क सुरू झालेत। राजकीय तज्ञांचे म्हणणे आहे की अजित पवार गट सध्या सरकारमध्ये असला तरी आंतरिक संघटनात्मक निर्णय मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत।
पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्यांकडून कोणतीही मतभिन्न भूमिका मांडल्या गेल्यास तो सरकारच्या प्रतिमेला हानी पोहोचवू शकतो। त्यामुळे ही कारवाई म्हणजे संदेश देणारी रणनीती असल्याचे मत मानले जाते। दुसरीकडे रुपाली ठोंबरे पाटील यांच्या समर्थकांचा दावा आहे की त्यांनी फक्त अन्याय विरोधात आवाज उठवला आणि पीडित डॉक्टरसाठी संवेदना व्यक्त केल्या। त्यांच्या पदाचा वापर त्यांनी जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी केला। अशा व्यक्तीला शिक्षा करणे हा पक्षातील लोकशाहीचा दमन असल्याचे त्यांचे मत आहे। राज्याच्या राजकीय वातावरणात सध्या 2 रुपाली महिला केंद्रस्थानी आलेत। एक म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि दुसरं म्हणजे पक्षातून बाहेर पडलेल्या रुपाली ठोंबरे पाटील। महिला हक्कांच्या प्रश्नावर दोघींचीही भूमिका परस्पर विरोधी ठरल्याने या प्रकरणाला अधिकच गती मिळाली आहे। या पार्श्वभूमीवर ठोंबरे पाटील आता कोणते पाऊल उचलतील याकडेच सर्वांचे लक्ष आहे। त्या पक्षांतर्गत राहूनच लढा देतील का की स्वतंत्र भूमिकासह नव्या राजकीय दिशा ठरवतील, हे पुढील काही दिवसात नक्की स्पष्ट होईल। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बघत रहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। या ॲलर्जीचा फार त्रास होतो। रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी, काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल। अच्छा सत्य। संपर्क 9595727107